आरोग्य सेवा, शहराची स्वच्छता, रस्त्याचे रखडलेले कामे असे मोर्शीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले संपूर्ण मुद्दे घेऊन शिवसैनिक मोर्शी नगर परिषद कार्यालय येथे धडकले। शहरात सर्वीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले असून असंख्य नागरिक यामुळे त्रस्त झाले होते। वारंवार निवेदन देऊन त्यांचा पाठपुरावा करून नगर परिषद प्रशासन वठणीवर येत नसल्याने आज शेवटी दिनांक 8 जुलै 2024 ला नगर परिषदेवर कचरा फेको आंदोलन करत नगर परिषद प्रशासनाला चांगलाच घाम फोडला। आंदोलन सुरू व्हायच्या आधीच पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पेठपुरा येथून मोर्चाला सुरुवात करत असंख्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे परिणाम मोर्शीकर जनता भोगत आहे। कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराला मागील 8 महिन्यांपासून देयक न दिल्याने कंत्राटदार आणि सफाई कर्मचाऱ्यांकडून काम बंद केले होते। त्यामुळे संपूर्ण शहरात घाणीने रोगराई वाढली होती। काही दिवसांआधी निसार अब्दुल कलाम या मोर्शीकर नागरिकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला। त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले होते। असंख्य नागरिक याची तक्रार घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे येत होती। याचीच दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र गुल्हाने आणि युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी पुढाकार घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व केले। शिवसेना सदैव जनतेच्या सेवेत या उक्तीप्रमाणे आज मोर्शीकरांच्या समस्यांना तोंड फोडत पुन्हा जनसेवेची प्रचिती तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्या मार्फत दिली। या आंदोलनात सफाई कर्मचारी यांचा प्रलंबित असलेले वेतन, त्यांना देय असलेली रक्कम, त्यांना मिळणारा भविष्य निर्वाह निधी या सगळ्या समस्यांना यावेळी चर्चेत घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा दिला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र गुल्हाने, युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे, शहर प्रमुख घनश्याम शिंगरवाडे, युवा सेना शहर प्रमुख आकाश चांदे, माजी नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे, माजी नगरसेवक योगेश गणेश्वर, असंख्य नागरिक तसेच सफाई कर्मचारी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।